तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आजचा हा स्पेशल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आज आम्ही कोट्यामध्ये चाललोय, काही कामानिमित्त आम्ही कोट्यामध्ये चाललोय आणि येताना आम्ही एका ठिकाणी स्पेशल लंच करणार आहे। म्हणजे जे केरळमधलं फेमस ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही चाललोय लंच करण्यासाठी। तर तिथलं जेवण कसं असतं किंवा काय सीनरी आहे तिथं ते सगळं तुम्हाला थोड्याच वेळात बघायला भेटेल। तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा, म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तर आत्ता जस्ट आम्ही घरातून निघलोय आणि एका तासात किंवा 1.5 तासात आम्ही कोट्यामध्ये पोहोचू। जर ट्रॅफिक असेल तर 1.5 तास लागेल, नाही तर 1 तासात आम्ही पोहोचू। ॲक्च्युली आज संडे नाही, त्यामुळे मुलं आमच्याबरोबर नाहीत, आम्ही दोघं फक्त चाललोय। तर इथली सीनरी बघा। थोड्या अंतरावर गेल्यानंतर तुम्हाला इथं पाणी बघायला भेटेल। म्हणजे आम्ही ज्या टाउनमध्ये राहतो त्या टाउनपासून थोड्या अंतरावर प्रवास केला तर असं हे पाणी बघायला भेटतं। म्हणजे आम्ही ज्या साईडला राहतोय कोची साईडला, त्या साईडला सीनरी छान आहे। म्हणजे पूल केरळामध्ये ना या साईडला छान वाटतं। म्हणजे ह्या साईडला बीच पण भरपूर आहेत। थोड्या अंतरावरती बीच आहेत। आमच्या घरापासून एक 6 किलोमीटरवर गेल्यानंतर बीच आहे। भरपूर बीच आहेत इकडं केरळामध्ये, बट आम्ही राहतो त्या एरियामध्ये जास्त बीच आहेत। तर इथं पाहू शकता तुम्ही, हे सगळं ऐकत सीनरीसुद्धा बघा। आजूबाजूचा व्ह्यू, निसर्गरम्य वातावरण आहे आणि मस्त व्ह्यू आहे। आता सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही ज्यावेळेस रिटर्न येऊ त्यावेळेस कदाचित 3 किंवा 4 वाजतील। तुम्ही जर आत्तापर्यंत कधीच केरळामध्ये फिरायला आला नसाल तर नक्की एकदा ट्रिप केरळाची करून बघा। म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच केरळ खूप चांगलं आहे। म्हणजे निसर्गरम्य वातावरण तर आहेच आणि केरळाला गॉड्स ओन कंट्री म्हणतात। म्हणजे इथं मंदिरं भरपूर आहेत आणि इथल्या लोकांची श्रद्धा भरपूर असते। म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये तुम्हाला भरगच्च गर्दी दिसेल। इथं मंदिरंही भरपूर आहेत आणि इथलं वातावरणही चांगलं असतं। आणि दुसरं म्हणजे की इथली जी सीनरी आहे किंवा टुरिस्ट प्लेस आहेत ते खूप फेमस आहेत। केरळ एक टुरिस्ट प्लेस म्हणून, हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं, ते तुम्हाला सर्वांना माहीतच असेल। बट पहिल्यांदाच हा व्हिडिओ काही जण बघत असतील तर त्यांच्यासाठी मी ही माहिती सांगते की केरळामध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपण स्वर्गातच आलो आहे। एवढी छान सीनरी आहे आणि जेवणही मस्त असतं। म्हणजे जर सपोज तुम्ही व्हेज असाल तर व्हेजमध्ये पण छान जेवण भेटतं आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर काही सांगूच नका। भरपूर व्हरायटी आहेत, भरपूर प्रकारचे सी फूड इथं खायला भेटतात। आणि इथं आल्यानंतर प्रत्येकाचं घर बघायला विसरू नका। म्हणजे रस्त्याने जस्ट तुम्ही जर्नी करत असाल तरी तुम्हाला समजून जाईल की इथली घरं किती सुंदर आहेत। प्रत्येक घराचं स्ट्रक्चर वेगळं आहे। आणि आत्ता आपण कोट्याम सिटीमध्ये पोहोचलो। हे बघा असा व्ह्यू आहे इथला। आणि कोट्यामध्ये आमचं थोडंसं काम आहे, ते झाल्यानंतर आम्ही लंच करण्यासाठी एका स्पेशल जागेत चाललो आहे। तर ही जी जागा आहे ती कोट्याम रोडलाच आहे। म्हणजे इकडच्या साईडलाच ते तसं जेवण भेटतं। तर आम्ही नेहमी येतो त्या ठिकाणी। केरळामध्ये कसं आहे की कधी क्लायमेट चेंज होतं, कधी पाऊस येतो, कधी ऊन येतं। क्लायमेटचं आपण काहीच सांगू शकत नाही। थोड्या वेळापूर्वी बघा वातावरण कसं होतं आणि आत्ता बघा, आता थोडंसं आभाळ आल्यासारखं वातावरण झालेलं आहे। म्हणजे असं वाटतं की थोड्या वेळात पाऊस येईल आणि जस्ट थोड्या वेळाने बघितलं तर ऊनसुद्धा आपल्याला दिसेल। त्यामुळे काहीच इकडं पावसाचं सांगू शकत नाही आपण। तर हे बघा आमचं सर्व काम झालं आणि आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं लंच करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आलो आहे। आणि इथली सीनरी बघा। केरळामध्ये ना तुम्हाला नारळाची झाडं भरपूर दिसतील। नारळाची झाडं भरपूर आहेत, बट इथं वाळलेले नारळ भेटत नाहीत। ओल्या नारळाचं प्रमाण जास्त, म्हणजे ओलच नारळ सगळेजण वापरतात। आणि हे बघा ह्या ठिकाणी आम्ही स्पेशली लंच करण्यासाठी आलो आहे। तर ह्या ठिकाणाला शाप असं म्हणतात। म्हणजे हॉटेल नाही, रेस्टॉरंट नाही किंवा शॉपसुद्धा नाही, शाप असं त्याचं नाव आहे। आणि इथं स्पेशली माशांचे वेगवेगळे प्रकार भेटतात आणि आपल्याला जे पाहिजे ते भेटतं। बट माशांसाठी हे प्रसिद्ध आहे। इथं एकदम सुपर क्वालिटीचं जेवण भेटतं, ताजं फ्रेश ते बनवून देतात। आपण फिश घेतलं तरी ते आपल्याला कोणते फिश पाहिजेत ते बनवून देतात, अशी इथली पद्धत आहे। आणि कोट्याम साईडचा जो रोड आहे, म्हणजे कोट्यामकडे जातानाचा जो रोड आहे त्याच रोडला हे शाप भेटतं। जास्त करून तुम्हाला केरळामध्ये अशी ही शाप दिसतील। आणि इथलं जेवण स्पेशल असतं। कधी तुम्ही आला ना केरळामध्ये फिरायला तर हॉटेलमध्ये पण जाऊन बघा, रेस्टॉरंटमध्ये मोठ्या जाऊन बघा, शापमध्ये पण जाऊन बघा आणि छोटेसं जे तट्टकडा असतो त्याच्यामध्ये सुद्धा जाऊन बघा। प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट असते।
फायनली आम्ही जे जेवण करण्यासाठी एवढ्या लांबून आलो होतो ते जेवण आता आमच्या समोर आले. म्हणजे आम्ही जे काही ऑर्डर केले तेच जेवण आले. तर हे बघा, याला फ्रॉन्स रोस्ट म्हणतात, म्हणजेच इकडं केरळामध्ये चम्मीन रोस्ट असं म्हणतात. हा बघा, हा केरळचा मोठा भात आहे. आणि मी इथं अप्पम घेतलेत. पतीजींनी केरळाचं ऊन म्हणजे केरळा थाली घेतली. तर केरळा थाली ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस भात, पापडम, त्याच्याबरोबर 4-5 करी देतात. तर इथं बघा वेगवेगळ्या प्रकारचं तोरण दिलेलं आहे. इथं एक 5 प्रकारचं तोरण आणि फिश करी दिलेली आहे. आचार दिलेला आहे आणि चटणीसुद्धा म्हणजे नारळाची चटणीसुद्धा दिलेली आहे. त्याच्याबरोबर सांबर, मोर करी, रसम, मीन करी एवढं सगळं आपल्याला भेटतं. म्हणजे 7-8 करी, 8 करी तरी याच्याबरोबर आपल्याला भेटतात ऊनमध्ये. आणि आम्ही इथं परोठासुद्धा घेतलेला आहे. आणि इथं मी स्पेशली फिश रोस्ट घेतलेला आहे. याला पुलची मीन असं म्हणतात मल्याळममध्ये. आणि ह्याची टेस्ट जबरदस्त आहे आणि माझं हे फेवरेट आहे. केळीच्या पानामध्येच त्याला बनवतात. तर केळीच्या पानामध्ये मसाला वगैरे घालून फिश असा फ्राय करून घेतात. आणि केळीच्या पानामधलं सुद्धा आपल्याला जीवनसत्व भेटून जाते. केळीच्या पानामध्ये स्पेशली आपण जे काही बनवू ते हेल्थसाठी खूप फायदेशीर ठरणार असतं. म्हणजे हेल्थसाठी केळीची पानं खूप चांगली असतात. म्हणजे त्याच्यात बनवलेलं अन्न वेगवेगळ्या प्रकारचं. तर त्याच्याविषयीची माहिती मी पहिले तुम्हाला सांगितलेली आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. तर इथं करीमीन आहे, करीमीन रोस्ट आहे केळीच्या पानामध्ये बनवलेलं. आणि असं हे जेवण आहे केरळाचं स्पेशल. तर तुम्ही पाहू शकताय, जेवणाकडे बघितल्यानंतर कधी एकदा असं जेवण खाऊ आम्ही असं झालं होतं. कारण की भूक पण भरपूर लागलेली आणि सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. म्हणजे ज्यूस फक्त सकाळी पिलेलो आणि नंतर आम्ही नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता. त्यामुळे आता जबरदस्त भूक लागली आणि चमचमीत झणझणीत केरळाचं स्पेशल जेवण आम्ही आता करतोय. स्पेशली ह्या ठिकाणी येण्यासाठी आम्ही एवढा वेळ जेवणसुद्धा केलं नव्हतं. तर हे बघा, सांबार, मोर करी आणि रसमसुद्धा इथं भेटलेलं आहे. केरळा थाली घेतल्यानंतर काय आहे, कितीही खा, पण त्याच्यासाठी काहीच कोण म्हणत नाही. म्हणजे अनलिमिटेड जेवण भेटतं. कितीही करी खाऊ शकतो, भात कितीही खाऊ शकतो. फायनली आमचं जेवण झालं आणि छान आणि भरपूर गर्दी, छान फूड आहे, त्यामुळे गर्दी पण भरपूर आहे. आता आमच्याबरोबर आदी असतात तर आदीला पण छान वाटलं असतं. पण आदीला फिश वगैरे काय आवडत नाही. म्हणजे सी फूड काहीच आधी खात नाही. गुडूला आवडतं, बट गुडू हॉस्टेलमध्ये, गुडू तर येऊ शकत नाही. तर आधीसाठी आम्ही इथं चिकन रोस्ट आणि परोठा ऑर्डर केलेला आहे, जाताना घेऊन जाणार आहे. तरी पण मुलं असल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो. म्हणजे मुलं बरोबर असल्यावर जरा जास्त एन्जॉयमेंट होती. तर हे बघा, अशा पद्धतीचं हे शाप आहे. तर आपल्या चॅनलवरती एक कमेंट्स आली होती की पाटील सर नेहमी फोनवरच असतात. तर त्याचं रिझन हेच आहे की त्यांच्या पाठीमागे कामाचं भरपूर व्याप आहे आणि मला व्हिडिओ काढायला आवडतो, म्हणून खास सपोर्ट देण्यासाठी म्हणून ते व्हिडिओमध्ये येतात. खरं तर व्हिडिओ काढायला किंवा व्हिडिओमध्ये बोलायला त्यांना अजिबात आवडत नाही, बट मला सपोर्ट देण्यासाठी म्हणून ते व्हिडिओमध्ये येतात. आणि त्यांच्या कामामध्ये ते भरपूर बिझी असतात विशेष म्हणजे. त्यामुळे असं त्यांना वेळसुद्धा भेटत नाही आणि व्हिडिओमध्ये येतात, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि फुल सपोर्ट ते कायमच करतात. हे बघा, फायनली आम्ही घरी पोचलो आणि आधीसाठी आम्ही चिकन रोस्ट आणि परोठा आणला होता. आधी आत्ता स्कूलमधून आलं आहे, आम्ही आलो आणि जस्ट आधी पण आला. म्हणजे कोइन्सिडेंट असा झाला की आम्ही बरोबरच आलो गेटच्या आतमध्ये. तुम्ही आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचला आहात म्हटल्यावर आत्तापर्यंतचा फुल व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेलच. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.